नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनल. मित्रांनो, कर्मचाऱ्यांसाठी सुप्रीम कोर्टाने एक मोठा निर्णय दिला आहे. त्याबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे. बातमी आहे ह्या कर्मचाऱ्यांसाठी सुप्रीम कोर्टाने दिला मोठा निर्णय. मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही. मित्रांनो, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय देण्यात आला आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारची ती याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे, ज्यामध्ये उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते. या निर्णयानंतर या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला आहे. राजस्थान सरकारच्या माध्यमातून सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्लेसमेंट एजन्सीमार्फत करण्यात आली असल्याचा युक्तिवाद येथे करण्यात आला. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या माध्यमातून त्यांच्या बाजूने महत्त्वपूर्ण निर्णय देण्यात आला असला तरी त्याला थेट समायोजित करण्यात येणार आहे. या कर्मचाऱ्यांना सर्व शिक्षा अभियानात सामावून घेण्याच्या सूचनाही शासनाला देण्यात आल्या आहेत. मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवत सरकारची याचिका पूर्णपणे फेटाळून कंत्राटी कामगारांना दिलासा देणारा नवा आदेश काढला आहे. लोकपरिषदेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या या कायमस्वरूपी नियुक्तीचा लाभ त्यांना मिळणार असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून देण्यात आला आहे. हे कर्मचारी दीर्घकाळ शिक्षण व्यवस्थेत योगदान देत होते, त्यामुळे त्यांनाही नियमित कर्मचाऱ्याप्रमाणेच अधिकार मिळायला हवेत, हे न्यायालयाने मान्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर या कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या आहेत. आता सरकारला या कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी लागणार आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करण्याचाही पर्याय सरकारकडे आहे. मात्र हा निर्णय मागे घेणे अवघड असल्याचे येथील तज्ज्ञांचे मत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सुमारे 748 कंत्राटी कर्मचाऱ्यांना या निर्देशानुसार थेट लाभ मिळणार आहे. आता त्यांना कायम कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन, भत्ते आणि इतर शासकीय सुविधा देण्यात येणार आहेत. हा निर्णय फक्त राजस्थानपुरता मर्यादित नाही, उलट देशभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी एक नवा आदर्श घालून देणार आहे. मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय हजारो कर्मचाऱ्यांच्या आशेचा नवा किरण ठरला आहे. अनेक दिवसापासून कायमस्वरूपी नोकरीची मागणी करत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे कंत्राटी कामगारांना त्यांचे हक्क सरकारी योजनातूनच मिळायला हवेत असे स्पष्ट झाले आहे. मित्रांनो, कंत्राटी कामगाराचे अनेक प्रकारे शोषण होते. त्यांनाही येथे विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांना त्यांच्या कामाच्या मोबदल्यात मानधनही मिळत नाही. या निर्णयामुळे शासकीय विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची स्थिती आणखी मजबूत होणार आहे. यामुळे त्यांना त्यांच्या हक्कासाठी लढण्याची नवी प्रेरणा मिळेल आणि त्यांच्या भविष्यालाही नवी दिशा मिळेल. तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.